यांना पोरगी बघायला चाललंय. कालच आयफोन घेतलाय मंदिरात. कसं वाटतंय मंदिरात? एकदम माझे मन शांत होते असं शांत. भावांनो प्लॅन मध्ये थोडा चेंज झालाय तर आम्ही तिथं युटर्न घेऊन सांगलीला चाललोय. तर सोन्या सांगलीमध्ये जाऊन कुठेतरी आलाय, खुश आहे एकदम. कुठं आलाय काय कळणार झालाय. नमस्कार भावांनो, स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. आज आम्ही चाललोय आदमापूर बाळूमामाला. सोनूभाऊ आणि पप्पूभाऊ येत आहे. सोनूभाऊ इथं आलाय, पप्पूभाऊ आलाय गाडी घेऊन बरं का, नवीन टोयोटाची गाडी आहे. आता गाडीत बसायचं आणि जायचं आहे आदमापूरला. सरळ 150-200 किलोमीटर आहे. आम्ही निघालेलो आहे कराडी वाटून. पप्पूभाऊ ड्रायव्हिंग करत आहे. गडी शेट लोक मागवले असले बिल भरणारी. आता हायवेला गेल्यानंतर तुम्हाला धावतो आमच्या गावचा रस्ता वरचा कसा आहे. भावांनो आता आम्ही विट्यात पोहोचलो आहे. विट्याच्या चौकामध्ये सारखी फोन येत असल्यामुळे फोन कट झाला. आता डायरेक्ट विट्याच्या बाहेर आलाय. सोनूभाऊला आमच्या. सोनूभाऊ कुठे गेला? सोनूभाऊने सुद्धा आयफोन घेतलेला आहे आणि आयडी दुसरा टाकला, लक्षातच नाहीये. आता आयडी दाखवाय आम्ही चाललोय सांगलीला. तासगाव मार्गे आम्ही जाणार आहे आता. तर आपण भेटूया आता कुठेतरी. चहा प्यायला थांबल्यानंतर तुम्हाला चहा दाखवतो. मी आदमापूरला चाललोय खरं, पण खरं आमचं मेन कारण काय माहिती आहे का? आमचा जो सोनू आहे, चारच्या बैलाचे मालक, एकमेव कट्टर कार्यकर्ते, यांना पोरगी बघायला चाललंय. कालच आयफोन घेतलाय त्यांनी 50,000चा, खास पोरगी बघण्यासाठी. फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन. आणि टोयोटा कंपनीची गाडी घेऊन चाललोय. पप्पूबाईनं खास गाडी आणलेली आहे पुण्यावरनं. पोरगी बघायला झालं तर कसं इम्प्रेशन मध्ये पडलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? पोरगी बघायला चाललंय सोन्याला. अशा प्रकारे सोने आता आम्ही पिवळा करणार आहे. आता बघू काय पोरगी हो बोलते का नाही बोलते. सोन्या तुझ्या काय, तुझ्या अपेक्षा काय आहेत मुलीकडून? पसंत पडलं तर ठीक. अरे पण अपेक्षा काय आहेत? पसंत पडणार की? द्यायचं सिद्ध ना त्याला सोडून. पोरगी कशी पाहिजे तुला? कसली चालत्या? कसली चालत्या. आता आम्ही चाललेलो आहे सोलापूर जिल्ह्यात, तिकडे उस्तुडीच्या साईडला. तिकडे जाऊन बघतो आता. भावांनो आदमापूरला जाताना आम्हाला एक ट्रक दिसला. ट्रक वाल्यानं काय भारी लिहिलंय, मन असेल तर प्रेम कर, भाडे असेल तर फोन कर. वा वा वा, काय भारी वाक्य आहे. काय म्हणायचं या वाक्यावरती भावांनो तुम्हाला? एक नंबर वाक्य आहे. सोनू तू पण वाक्य हे, आता आपण पोरगी बघा चाललोय त्यावेळेला तू पण वाक्य बोलू शकतोय. एवढं भारी वाक्य. मन असेल तर प्रेम कर आणि भाडा असेल तर फोन कर. तुझं कसं आहे? तुझ्या गिऱ्हाईकासाठी संदेश आहे का ह्यो? भावांनो प्लॅन मध्ये थोडा चेंज झालाय तर आम्ही तिथं युटर्न घेऊन सांगलीला चाललोय. सांगलीला मॅच आहे त्या धनगर समाज प्रीमियर लीगच्या, म्हणून सोन्याची पोरगी बघायचा कार्यक्रम थोडासा लांबलेला आहे. तर आम्ही आता तिथून मॅच खेळून नंतर आम्ही आदमापूरला जाणार. मग मुलगी बघायचा कार्यक्रम संध्याकाळी ठेवलेला आहे. त्यामुळे आपण चला आता मॅच बघायला जाऊया. सोने जरा नाराज झालाय बघा, तोंड पडले त्याचं, पण आता जाऊ द्या. अशा पद्धतीने आम्ही ग्राउंड वरती पोहोचलेलो आहे. मॅच साठी आता जायचं आहे. पप्पूबाईला गाडीला आवाज बघत आहेत. सोनूबाई पोहोचलो ग्राउंडला. काय म्हणणं तुमचं? पोचलोय पण मी संध्याकाळी आम्ही पुरी बघायला कार्यक्रम आहे. त्याचा जीव कसा माहिती का? त्याचा जीव पुरीचा अडकला. आम्ही गेलो नाही बघायला. मॅच असते इथून मार द्या. चला आता खेळ. अशा तऱ्हेने आम्ही साताराच्या स्टेडियमवर आता किड बदलून आलेलो आहे. आणि सोन्या नाराज आहे तरी पण, की सोन्याला पोरगी बघायचा कार्यक्रम कॅन्सल झाला आहे. आम्ही चला आता मॅच खेळायला चालू. आताच मोठ्या प्लेअर लोकांची गाठ घेतलेली आहे मी, उमेश सर आणि किरण सर आमचे ऐकून झालं नाही. तिकडे गेम गेली आम्ही. आणि आमचे लालागोरी कुठे गेले? लालागोरी प्रॅक्टिस व्यायाम सपाट्या मारत आहेत. साहेब आहेत आयकॉन प्लेअर आहे रवी देवकते सर, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. बॅटिंगचा नमुना परत एकदा मारलेला सरळ. ब्लॉगर आहे, रिअल इस्टेटचा बिझनेस आहे, त्याच्यानंतर तुम्ही पाहिजे क्रिकेटर आहे आणि रायडर सुद्धा आहे. बाईक भरपूर बाईक आहे चालवण्याची खरं तर आवड आहे. असा हा महेश मध्ये मारतबाचा मानकरी. थोडासा लेट पण थेट चमकला या मॅच मध्ये. आताच आम्ही मॅच जिंकलेलो आहे आणि लाला गोरे म्हणलेला सलग 2 मॅच आहेत त्या. पण गंडीवडे त्यांना आम्हाला मध्ये एक मॅच टाकून आमचा सगळा बट्ट्याबोळ केला. आता पप्पूबाई वगैरे आमचे कंटाळलेत, हे पण कंटाळलेत. तर सोन्या सांगलीमध्ये जाऊन कुठेतरी आलाय, खुश आहे एकदम. कुठं आलाय काय कळणार झालाय. पप्पूबाई त्याच्यावरची म्हणजे काय म्हणते, चेहऱ्यावरची खुशी आहे सोन्याच्या. कुठे जाऊन आलाय? मस्तपैकी फालुदा आलेला आहे. सोनू भाऊ पण आमचा फालुदा खात आहे, पप्पू भाऊ पण खात आहे, लाला भाऊ पण खात आहे. आता फालुदा खातो. डोक्याचा फालुदा पण आमच्या झालेला आहे. आता संध्याकाळी 12 वाजणार आहे. त्या काय बायका घरात घेणार. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये
या षटकामध्ये लाईट हो पुन्हा एकदा हो पुन्हा एकदा स्विचिंग लॉफ्टेड पुन्हा एकदा हो पुन्हा एकदा इनसाइड आउट लॉंग ऑफच्या डोक्या हो सेन्सिबल वॉट अ बॅटिंग ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ्ट आम्ही आता मॅच दोन्ही बी मॅच जिंकून आता चाललेलो आहे. लय उशीर झाला आता पहिल्यांदा मेटकेल जाणार आहे आम्ही. सोनूभाऊची सुपारी आज तुटलेली आहे सॉरी माझ्यामध्ये वाटेमध्ये आम्ही थांबले बरं का इथं आता लस्सी प्याला. सोनूभाऊंचा लस्सी प्यायला संपला. पप्पाचा लस्सी राहिला लस्सी घेतला का सोन्या प्याला का. पण बाळूमामा मेटकीमध्ये एंट्री केलेली आहे. आता थोड्याच वेळामध्ये आपलं बाळूमामाचे मंदिर येत आहे. आता बाळूमामाच्या मेटकीचा जो खांब आहे तिथं आलोय पटकन चाललोय. मंदिर बंद व्हायला लागले 10 मिनिट राहिली ती. सोन्या आम्ही मेटकीमधला खांब पण बघितला. एक अलगच लेवलची फिलिंग आहे बरं का. तिची भेट घेतलं व्हायब्रेशन वगैरे फील एक नंबर आली बरं का. आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं. सोनूबाई तुला काय वेगळं काय फिलिंग आली. लेट झालं पण चांगलं लेट झालं 10 मिनिट राहिलेली फक्त. आता आदमापूरला चाललोय. 10 मिनिटात एक दर्शन झालं. आदमापूरला 1 तास राहायला जायचं लवकर जातो आणि तिथे घेऊन तुम्हाला जातो. चला आदमापूर डायरेक्ट. आता आम्ही आता एकदाशी पोहोचलेलो आहे आदमापूर बाळूमामाच्या इथं. आता दर्शन गेला. मंदिराचं दर्शन बघा एकदम कडक आहे. भव्य आणि दिव्य मंदिर आहे. बाहेर पण भाविक भक्ताची एवढी गर्दी आहे. हे लोक तिथे आम्हाला थोडा लेट झालाय. थोडा वेळ आता मंदिर राहिलेला आहे इथं. आम्ही जाऊन बघतो आता. फायनली आम्ही सगळी गँग आता इथं आलेलो आहे. लय गर्दी आहे मंदिरात. एवढं भारी वाटते मंदिरात. कसं वाटते मंदिरात. माझे मन शांत होते असं. शांत म्हणजे लय बाहेर. या गाड्याला शांत करायचं होता ते आम्ही दुसरीकडे गेलो पण तिथे झालं नाही. पण इथं शांत झालेला गाडी आमचा. आमची गँग आता लाईनीनं राहायला तयार झाली. बोलले की मधनं जाऊया एक्स्ट्रा हे करून. पण नाही म्हटलं दर्शन घ्यायचं तर मधनं जायचं आहे. मधनं गेल्यानंतर देव पावतोय असं आमचं सोनूभाऊ म्हणालेत. पण आता लाईनीनंच आम्ही चाललोय. आत्ताच आम्ही दर्शन घेतलेलं आहे. कसलं खतरनाक मंदिर आहे. पूर्ण मार्बल वय मार्बल आहे सगळं एकदम डिझाईन खतरनाक. जलांबल्यापासून जेव्हापासून मला कळायला लागले तेव्हापासून पहिल्यांदा मी आलो आहे बरं का. एकदम भारी मंदिर आहे. इकडून बी तुम्ही नजारा बघू शकताय. एवढं भारी बिरी केलं आहे. शिखर तर तुम्ही बघितलं ना एकदम खतरनाक शिखर झालं आहे. आमचं भारी दर्शन झालं आहे. इथं पण एक देव आहेत. आता मामा भांडारा लावलेला आहे. भांडारा लावतात आता सगळ्यांनी भांडारा लावून घेतलेला आहे एकदा. आता भोजन चालू आहे. बघूया आपण एकदा भोजन भेटतंय का. भांडारा घेतला आम्ही आता बाळूमामाच्या आदमापूरमधनं भांडारा घेतला आहे. पुढ्या बांधतोय. गावाला गेला सगळ्या पोरासनी बायका पोरासनी फॅमिलीला लावा येतो ना सगळ्यासनी थोडा गेलो म्हणल्यावर ना थोडंच करायला लागतंय. आमचं दर्शन झालेलं आहे बरं का. लय पळापळी झाली. पहिल्यांदा आलो तिकडं. परत 70 किलोमीटर सांगलीला गेलो खेळायला. बॅट बॉल 2 मॅचात जिंकलो. परत त्याला मागं आलो. पण दर्शन एवढं शांत झालं नाही. माणसंच नाही 8-10 माणसं. दुपारी लावला सुद्धा लय गर्दी झाली असती. एकदम प्रसन्न वाटलं दर्शन झालं. मेंबर्स नेचर कसं वाटलं. मेंबर कसं वाटलं दर्शन. मस्त एकदम अतिशय प्रसन्न वाटत आहे. तुम्हाला कसं वाटतं सोनू सर. मस्त. आज मंदिर उघडलेलं आहे. आज मंदिर उघडलंय. दर्शन दिले आहे. भंडारा उत्सवानिमित्त 2-3 दिवस मंदिर बंद होतं कारण ते धुळीचं साफसफाई चालली. पण आज उघडलं. आमचं नशीब चांगलं की आम्ही आलो ना आम्हाला भेटलं. मामांच्या बनामध्ये बसलेलं आहे मंदिराच्या बाहेर. आणि एवढं भाविक भक्त आलेले कोण कोण चालत आले. कोण त्यांचे 900 दिवस असतील ना कोण त्यासाठी कोण चालत आले. महाप्रसाद चालू आहे तिकडे. आम्ही पण बनामध्ये बसलेलो आहे आता. मामांची इथे लय भारी वाटते. इथे बनात बसलो. सोन्याच्या मोबाईलचा काय मॅटर झालेला आहे. सोन्याचा मोबाईल नवीन घेतला आणि फोटो निघा नाही पण काय मॅटर झाला काय कळण झालाय. पप्पा म्हणते जुना घ्यायचा नाही कधी फसलाय. मामांच्या बनात बसलोय कॅमेरा चालू होईल. कॅमेरा चालू झाला ना एकदम मामांच्या बनात बाहेर वाटायला लागले. मंदिर बघा भव्य दिव्य एवढं भारी मंदिर आहे. इथून पोर लोक बाहेर आले. आम्ही आता जेवण मागवलेला जेवायला थांबलेला आहे. शाकाहारी जेवण मागवलं आम्ही आता. इथे जेवण बसलं. आपण ब्लॉग इथे आता खतम करू. उद्या भेटू. जय हिंद जय